स्वागतम मंडळी. तर मी सध्या सिडको गार्डनला आलो आहे. काम होतं एक, आता सध्या दुपारचे समजा अराऊंड 3:30-4 वाजले असन. काम होतं इथं सिडकोतच, तर काम झालं ते. आणि आता इथं मी थोडं बसायला आलो आहे. संध्याकाळची शांतता, ऊन तर तसं खूप पडलेलं पण ते झाडाच्या सावलीत बसलेलो इथे एका मंडळी. हे गार्डन आहे, म्हणजे मी अराऊंड पहिल्यांदा ह्या गार्डनला आलो होतो जेव्हा मी माझी 10वीचे नेमके पेपर झाले होते. आणि मी तेव्हा ह्या गार्डनमध्ये फोटोशूट करायला आलो होतो. मला मग अचानक इथं बसल्यावर मला ते आठवलं, फ्लॅशबॅक झाला की अरे यार इथं तर आपण फोटो काढले होते. ते म्हणजे ते काय म्हणजे जुन्या आठवणी ज्या ताज्या झाल्या त्या सगळ्या. आणि मंडळी खरंच म्हणजे मी व्लॉगिंग केली ना, सुरू केली, एक चांगली गोष्ट झाली. तर ते माझे ज्या आठवणी आहे त्या मी व्लॉगमध्ये कॅप्चर करू शकतो. आणि मी जेव्हा 10वी नंतर पहिले एक्झाम झाल्या त्या माझ्या 10वी नंतर, तेव्हा मी केलं होतं एक यूट्यूब चॅनल चालू, पण ते काही कारणास्तव बंद केलं. ते मला वाटतं की मी ते कॅरी ऑन ठेवायला पाहिजे होतं, पण काही नाही काहीच हे चॅनल आहे जे हे मी कॅरी ऑन ठेवेन. आणि मंडळी टोपी कशी दिसते का? मीच दिसत नाही टोपीमुळं. तर ही टोपी आहे आणि माझं डोळे दिसत नाही आहे, आता दिसत आहे. तर आज आपण मे बी बघू जमलं तर जे देवगिरी किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी एक राधाकृष्णाचं मंदिर आहे, युगल सरकार काहीतरी नाव आहे त्याचं. तर तिथं जाणार आहे. तर ते पण दाखवतो मी. इथंच म्हणलं सहज बसलेलो होतो, म्हणलं आता सुट्ट्या इन द सेन्स आता इंटर्नशिप पण चालू होणार आहे. तर टाईम आहे, पहिले कॉलेजमध्ये टाईम भेटत नव्हता. तर ब्लॉग चालू करू. ब्लॉग तर चालूच ठेवतो मी तसं. आणि ही जागा पण मे बी तुम्हाला आठवत असन का नाही, कारण की जे कंटिन्यूली माझा व्लॉग पाहते, कंटिन्युअसली माझे व्लॉग पाहतात तर त्यांना माहीत असन हा पूल, इथं आपण फोटो काढले होते 3 जण उभं राहून. ते सगळं म्हणजे ते जुने व्लॉग ज्यांनी पाहिले असन ना त्यांना माहीत असन हे. आणि हा लाईट आपण पहिले म्हणजे पहिले येत होतो जुन्या व्लॉगमध्ये बघितलं असन. हा लाईट नव्हता, आता हल्लीच लावलेला आहे हा. आणि मंडळी हेच इथं चक्कर मारतोय मी. आणि आता अरे चावी गाईच, चावी कुठं पडली काय माहीत. मी आत्ता तर माझ्या खिशातच राहते तशी चावी. 1 मिनिट चेक करतो तरी. तर गाईज चावी ज्या रस्त्याने आलो तिथं एकदा चेक करतो मी, अवघड होईन गाईज. सहसा चावी हरवत नाही माझ्याकडून. मी इथं तर दाखवलं होतं तिथे, कुठे ज्या रस्त्याने आलं त्या रस्त्याने जावं लागेल गाईज. चावी तर कुठंच नाही आहे गाईज, खिशात पण नाही आहे. 1 मिनिट, मी जिथं बसलो तिथे चेक करतो. हो मंडळी, फॉर्च्युनेटली सुदैवाने माझी चावी सापडली. मी इकडं तिकडं सापडली पण इथंच काढून ठेवली होती. मी लांबून तर दिसले नाही, मी म्हणून म्हणलं तिकडं बघू, पण बरं झालं काय तिथं चावी होती. मंडळी तुम्हाला वाटत असेल मी मुद्दामून केलं चावी हरवायचं म्हणजे थंबनेलला टाकते थोडं कंटेंट बनन. तसं काही नव्हतं, लिटरली मी चावी विसरलो होतो. मी खिशाला हात लावला, म्हणलं अरे चावी कुठं आहे. आणि त्यावेळी मी घाबरलो कारण की घर तर लांब आहे. मंडळी सॅडली आपल्याला जाता नाही आलं. मंदिरात जायचं होतं देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या, पण काही नाही कारण की 6:30 वाजली म्हणून नाही गेलो. पण काही नाही, मग पाणी आणायला चाललो. आपण उद्या जाऊ मे बी, कारण की इथल्या मंदिरात तर जातो पण बघू तिथं कधी जाणं होईन बघू. तर मंडळी बाहेर चक्कर मारायला आलं तर जेवण झालं तेव्हा. हे आपल्यासोबत आहे, दिसतं एक चेहऱ्याचं. काय चाललं मंडळी? तर मंडळी हे असं आहे, सध्या उन्हाळा चालू आहे. रात्री आम्हाला म्हणजे थंड वाटतं आणि दिवसा जर तुम्ही 12 वाजेच्या टायमाला किंवा 12-1च्या दरम्यान उभं राहिले ना, एकदम गरम होतात. सध्या उन्हाळा वाढू राहिला तर त्यामुळं. आणि हा पण आता 9वीला आहे, आता जाईन तो 10वीला. नाही बरोबर ना? कितीला आहे? अरे तू 10वी कितीला चालला? 9वीला आहे तो आता.
हा 9वीला. 9वीला आहे. आणि कितवीला चालला तू? 10वीला. का सध्या 9वीला चालला तू? नाही 10वीला चाललोय. 10वीला चालला ना, तेच तर विचारलं. The next morning. असा व्ह्यू आहे सकाळचा मंडळी. मस्त सूर्योदय झाला आहे आणि सगळे प्रभात फेरी मारते त्यांची. तर मंडळी आज मी कॉलेजला गेलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली मला काही शूट नाही करता आलं, कारण की काय माहीत, सॉरी गाईज, मला म्हणजे नेमकं ध्यानात नाही राहिलं काय झालं काय माहीत. फोटोशूट होता कॉलेजमध्ये. फोटोशूट म्हणजे जे मुलं प्लेस झाली, इंटर्नशिप लागली, पेड इंटर्नशिप लागली त्यांचा. तर बघतो मी, जर मला काही व्हिडिओ भेटले किंवा फोटो आहे, हा फोटो तर भेटणार, तो फोटो मी इथं टाकून देईन जमलं तर. आणि लाईट ऑटोमॅटिक गाईज. हां तर गाईज, तर मी आता चाललो आहे गॅदरिंगला कार्तिक आणि कृतिकाच्या. पहिली गॅदरिंग आहे त्यांची, मे बी पहिले झाली असेल, पण माझ्यासाठी पहिली आहे. तर मी व्हिडिओ काढणार आहे त्यांचा, बघू काय होतं. The next morning. सो मंडळी, आज दुसरा दिवस आहे. काल मी ॲन्युअल डेला गेलो गॅदरिंगला कार्तिक आणि कृतिकाच्या, तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलाच. आणि आत्ताच मी म्हणजे जी देवपूजा करतो दररोज आणि हनुमान चालीसा वाचतो आणि बाकी जे प्रोसेस करतो ती तुम्हाला आत्ता दाखवली. आणि मंदिरात पण जातो, पण मी म्हटलं काहीतरी थोडं एक झलक दाखवून देऊ तुम्हाला काय काय करतो मी ते. मंडळी, तर मी आता चाललो आहे कृष्ण मंदिरात. तुळशीचं पान घेतलं आहे, त्याला पहिले वॉश करतो, धुवून घेतो आणि मग देवाला अर्पण करायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. मंडळी, आत्ता मंदिरातून बाहेर आलो मी. बाहेर आल्यावर मला ध्यानात आलं की शूटिंग पण करायची होती, म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं. ते मंदिर मागं इथून दिसत नसतं, त्याच्यामुळं ते मागं मंदिर आहे, श्रीकृष्ण मंदिर. आय थिंक मी ब्लॉगमध्ये दाखवलं आहे पहिल्या काही ब्लॉगमध्ये. तर काहीच एवढंच होता आपला हा ब्लॉग. तर हसा खेळा आणि जगा काहीच. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.